तर मग मी त्याला बोललो, "अरे काय सीट बेल्ट जे लावतात ते काय अलार्म बंद करायला नाही लावत, ते सेफ्टीसाठी लावतात." आयटी फील्ड नाही, कुठल्या पण फील्डमध्ये जॉब करून जर आर्टिस्ट बनला असेल ना, तर मला वाटतं तो फायदा आहे, की थोडं तुम्ही जे आर्टिस्ट असतात त्यांच्यापेक्षा थोडं जास्त डिसिप्लिन्ड असतात. ओपन माईक बद्दल सांगा आता मला, की ओपन माईक ही कन्सेप्ट काय नाही. तेव्हा तरी तशी प्रोसेस होती, कारण तेव्हा ओपन माईक्सच व्हायचं ना, पुण्यामध्ये तर काहीच नाही व्हायचं. मला एक आयरिश कॉमेडियन आवडायचा, डिलन मोरॅन नावाचा. मोस्टली तर तेच असतं, की शिव्या वगैरे देऊ नका असतं त्यांचं. नॉन-व्हेज जोक्स नाही करायचे. मग फायनली आफ्टर चॅलेंज नंतर मला वाटतं 6 महिन्यानंतर मी जॉब सोडला. म्हणजे आता हा बसलाय असा, ह्याचं वॉच काहीतरी आणि काहीतरी वेगळं रिॲक्ट केलं. आपल्याला सुचलं, अरे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, काय पंचलाईन चेंज करता येईल, डिलिव्हरी कशी चेंज करता येईल. आणि ना स्टँडअप कम्युनिटी खूप हेल्पफुल आहे. काही ना काहीतरी लोकांना येत असतंच ना, म्हणजे गाणी म्हणणं म्हण, बासरी वाजवणं, स्टँडअप, कोणतरी खूप फनी असतं. तर मग स्टँडअप कॉमेडीमध्ये कॉम्पिटिशन किती लेवल आहे? तो मग आता तो अनिश गोरेगावकर आहे, त्यांनी त्याची कन्सेप्ट बेसिकली ती असभ्य. ते डान्स बिन्सला पण जायचो, ते पण काय जमलं नाही मला. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉमेडीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आज या शोवर आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत मराठी स्टँडअप कॉमेडियन असलेले साहिल होर्णे सर. सो आपण सरांबरोबर स्टँडअप कॉमेडीबद्दल, ओपन माईक कल्चरबद्दल अशा खूप साऱ्या प्रमाणावर त्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू. स्टँडअप कॉमेडीमध्ये खूप सारे आता लोक येतात, ज्याच्यामध्ये मी तुमचं एक एक पीक म्हणजे पीकचं एक स्किट पाहिलं होतं आय थिंक. तर मला असं जाणून घ्यायचं, तुमची स्टँडअप कॉमेडी सुरुवात कधी झाली? म्हणजे ह्या फिल्ममध्ये शक्य जनरली डायरेक्ट कोणी येत नाही, तर मग या फिल्ममध्ये तुम्ही कसे आलात? मला तरी ॲक्च्युली म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघायचो स्टँडअपचे ऑनलाईन तेव्हा 2015 रसेल पीटर वगैरे. तर मला पहिलं तर कळलं की इंडियामध्ये पण हे होत आहे. तर ते कॅनव्हस लाफ क्लबचे व्हिडिओ बघायचो मी, डॅनियल फर्नांडिस वगैरे. मग मला कळलं की त्यांची ओपन माईक नावाची प्रोसिजर आहे, की त्यांना मेल द्यायचा. मग मेल केल्यानंतर ते लोक आपल्याला रिप्लाय करतात आणि मग एक मंडेचा स्पॉट मिळतो आपल्याला एकदा. मग केलं तसं आणि मग मला मिळाला स्पॉट 1 महिन्यानंतरचा. मग गेलो मुंबईला मी आणि काय परफॉर्म केलं. तेव्हा तरी तशी प्रोसेस होती, कारण तेव्हा ओपन माईक्सच व्हायचं ना, पुण्यामध्ये तर काहीच नाही व्हायचं. मग मुंबईलाच जायला लागायचं. मग मी तिकडे गेलो, मग तिथं परफॉर्म वगैरे केलं आणि मग सुरुवात झाली. हां, ती पहिली स्टार्ट होती. त्यानंतर मग पुण्यामध्ये स्टार्ट केलं मी, की कारण पुण्यामध्ये काय ओपन माईकच नाही व्हायचे. नाही, आतापर्यंत जास्त नाही येत. हां. बरं मग आता ओपन माईक बद्दल सांगा आता मला, की ओपन माईक ही कन्सेप्ट काय नेमकं? सो बेसिकली आय डोंट नो बाहेरची कन्सेप्ट आहे का इथली आहे, पण ओपन माईक म्हणजे काय, आता स्टँडअप कॉमेडीमध्ये नवीन कोणी येणार असेल तर तू डायरेक्टली जाऊन काय, तुला तिकीट कोण घेऊन बघायला येणं थोडंसं अवघड आहे, राईट? तुझं कंटेंट पण तेवढं चांगलं नाही आहे किंवा तुला एक्सपिरियन्स पण नाही. तर मग ओपन माईक्स म्हणजे बेसिकली काय असतं, तिथं सगळे नवीन लोक येऊन परफॉर्म करतात. ठीक आहे, म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स नाही, मग ते काहीतरी स्वतःचं 4-5 मिनिटं लिहितात, परफॉर्म करतात. आणि फक्त स्टँडअपचे नाही, म्हणजे म्युझिकचे पण ओपन माईक होतात. बरे पोएट्रीचे होतात, सगळे ओपन माईक्स असतात. ओके, चालू राहतं. सो मग इंडियाज गॉट टॅलेंट ही वेगळी आहे का? मग ही ओपन माईक नाही ना? हां, हे ओपन माईक नाही. आपलं ते आता बाहेरचे वगैरे शोज असतात ना टॅलेंटचे, किंवा इंडियामध्ये पण टॅलेंट शोज असायचे. त्या टाईपचा टॅलेंट शो येतो. त्यामध्ये सगळ्या टाईपचे लोक येतात. स्टँडअप, म्युझिकवाले, बरंच काय वाले येतात आणि मग ते परफॉर्म करतात. ओके. तर मग तुमच्या क्षेत्रातले आयडल कोणी, म्हणजे कुणाकडे बघून तुम्ही अशात आलात म्हणा, किंवा काय सांगता येईल? कुणाकडे बघून आलो म्हणजे मी तर तेव्हा कोण असं आयडल नव्हतं. मला एक आयरिश कॉमेडियन आवडायचं, डिलन मोरॅन नावाचा. त्याचं मला वाटायचं की खूप भारी आहे. पण मला स्वतःला करायचं होतं, म्हणजे मी कॉलेजमध्ये वगैरे स्क्रिप्ट लिहायचो ह्युमरवाले. त्यामुळे मला इंटरेस्ट तर होता या गोष्टीमध्ये, ह्युमर रिलेटेड काहीतरी. मी ॲक्टिंगचं पण ट्राय केलं होतं पुण्यामध्ये राहून, थिएटर ग्रुप वगैरे. पण ते जॉब बरोबर नाही जमायचं, कारण तेवढा वेळच नाही देऊ शकत प्रॅक्टिसला. मग म्हटलं की अरे स्टँडअप कॉमेडीमध्ये असं की आपण आपल्या स्पीडनी आपल्याला पाहिजे तेव्हा जाऊन परफॉर्म करा, आपल्याला पाहिजे तेव्हा लिहा, दुसऱ्या कोणावर डिपेंडन्सी नाही. हे बेस्ट आहे मग असं वाटलं मला. तुम्ही जॉबला होते आधी? हां, जॉब केला मी, म्हणजे जॉब करायचो मी 2 वर्षापूर्वीपर्यंत जॉब करायचो मी. आता जस्ट 2 वर्ष झाले सोडून. ओके. आयटी मध्ये होतो मी पण. बरं, मग आयटी फील्डमध्ये जॉब करल्यानंतर याच्यामध्ये कशी मदत झाली आयटी फील्डमध्ये जॉबची? मदत तर होती, म्हणजे आयटी फील्ड नाही, कुठल्या पण फील्डमध्ये जॉब करून जर आर्टिस्ट बनला असेल ना, तर मला वाटतं तो फायदा आहे, की थोडं तुम्ही जे आर्टिस्ट असतात त्यांच्यापेक्षा थोडं जास्त डिसिप्लिन्ड असतात. काम वेळेवर करणं, किंवा एखाद्या क्लायंटला प्रॉमिस केलंय तू की बाबा हे कंटेंट असणार आहे, तर शिव्या नसणार आहेत, किंवा एवढ्या टाइमला हे डिलिव्हर होईल, तुम्ही जे काय सांगितलंय ते. त्या बाबतीत थोडंसं प्रोफेशनलिझम राहतं. आणि म्हणजे कसं की तुमचे काही मी एपिसोड पाहिलेत नाही का,
ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा रिलेट करता. हा ऑफिस मधले किस्से सांगतो. तशी आयडिया सुद्धा तिकडचे येत असतात का? हा मग काय, जे काय आता स्टँडअप कॉमेडीचं तेच असतं ना, फ्रस्ट्रेशन जे आपलं असतं त्याला तुम्ही काहीतरी ह्युमरस वे मध्ये ट्राय करता टाकायचं. ओके. तर मग असे कोणते कॉमेडियन्स नाही का की ज्यांनी तुमच्या शैलीवर प्रभाव टाकलाय? बरं तिथे सांगतो की आमचा एक मित्र आहे तुझी सेम टोन तुमच्यासारखा आहे. म्हणजे आवाज बिवाज का बोलायची स्टाईल. अक्षय कपाळे मान्य करील आता तो मित्र आहे माझा. ओके. तर कोणते कॉमेडियन्स नाही का म्हणजे आपण म्हणतो समजा झाकीर भाई म्हणा, तर मग कोणी तुमच्या नाही का शैलीवर परिणाम केला? झाकीरचा खूपच इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर. शैलीवर आहे का नाही मला माहित नाही, पण इन जनरल झाकीरचं खूप फॉलो करतो मी. त्याचे स्टोरी टेलिंगचे व्हिडिओज खूप खूप बघतो. त्याचा खूप इन्फ्लुएन्स आहे. वरुण ग्रोव्हरचा खूप इन्फ्लुएन्स आहे. वरुण ग्रोव्हर नावाचा पण एक कॉमेडियन आहे, त्याचा पण खूप इन्फ्लुएन्स आहे. ओके. तर मग म्हणजे कॉर्पोरेटमध्ये शो करताना जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत जाता म्हणा, तर मग कसं होतं जनरली शो करणं गोष्ट वेगळी आणि कॉर्पोरेट शो गोष्ट वेगळी. बरोबर. मग त्यावेळेस काय काळजी घेतली जाते? मोस्टली तर तेच असतं की शिव्या वगैरे देऊ नका असतं त्यांचं. नॉनव्हेज जोक्स नाही करायचे, परत रिलिजियस काय करायचं नाही, पॉलिटिकल काय करायचं नाही, आणि जनरली कॉन्ट्रोवर्शियल ज्यांनी काही कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, एम्प्लॉईज कंप्लेन करू शकतात उद्या जाऊन, असल्या गोष्टी नाही करायच्या. एवढंच त्यांचा ब्रीफ असतो. आता हे सगळं कन्स्टंट असताना थोडंसं जोक मारणं अवघड जातं. बरोबर आहे. इतके सेलिब्रिटी असताना मग ते खुलून नाही बोलता येणार ना. खुलून पण नाही बोलतात, आणि वातावरण पण थोडंसं तसं असतं की अरे कोणतरी काहीतरी नाही का, लाईट्सच बरोबर नाही, ऑडिओ काहीतरी वेगळाच आहे, लोक 4 ठिकाणी वेगळे बसले, हे सगळे चॅलेंजेस असतात. ओके. तर मग स्क्रिप्ट लिहिताना तुमच्या थॉट प्रोसेस काय असते? म्हणजे तुम्ही कशी स्क्रिप्ट लिहिता तुमच्या शोच्या आधी? माझं बेसिकली असं आहे की मी एक ऍप्लिकेशन आहे माझ्यात, कलर नोट. त्याच्यामध्ये दरवेळी काय पण आता ऑब्झर्वेशन आलं मला, म्हणजे आता हा बसलाय असा, ह्याचं वॉच काहीतरी आणि काहीतरी वेगळं रिॲक्ट केलं, आपल्याला सुचला रे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मी तेव्हा पुढचं लगेच लिहून टाकतो ऑब्झर्वेशन म्हणून. मग नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, शक्यतो रोज ट्राय करायचं लिहायचं, पण नाहीतर मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग ते सगळे ऑब्झर्वेशन्स मिळून एक स्टोरी बनवायची, आणि त्या स्टोरीमध्ये जागोजागी पंचलाईन्स टाकायच्या किंवा अशा ऑब्झर्वेशन इंटरेस्टिंग टाकायचे, आणि मग बनवायचं 5 मिनिटं 10 मिनिटं, इव्हेंच्युअली त्याचे 10-10 मिनिटं करून 1 तास. एक्झाम्पल सांगते की म्हणजे ऑब्झर्वेशन केलं तुम्ही ते यूज केल्यास काही? ते ऍक्च्युली ते सीट बेल्टचा एक जोक करतो मी, ते तसंच ऑब्झर्वेशन होतं की एकदा मला एक कॅबवाला बोलला होता की अरे तू अलार्म नाही वाजत आहे तरी कशाला सीट बेल्ट लावतोय. तर मग मी त्याला बोललो अरे काय सीट बेल्ट जे लावतात ते काय अलार्म बंद करायला नाही लावत, ते सेफ्टीसाठी लावतात. मग ते असं सुचतं ना तेव्हा, पण तेव्हा लिहून ठेवलं मी. पण नंतर माझा एक ऑलरेडी एक लायसन वगैरेचा सेट होता की लायसन मिळणं कसं असतं, परत इंडियामध्ये कुणालाही लायसन भेटतं, त्याच्यामध्ये मग मी ते ऍड केलं, आणि मग ती 10-12 मिनिटाची स्टोरी झाली. ओके. तर मग स्वानुभवातून जोक्स लिहिणं कितपत सोपं जातं, किंवा मग काय सांगता येईल? म्हणजे मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी तर स्वानुभवातनंच लिहितो मोस्टली सगळे जोक्स. सगळे स्वतःच्या लाईफवर, कॉलेजमधले, ऑफिसमधले किस्से, सगळं स्वानुभव. म्हणजे स्टँडअपचं मेन तेच आहे ना, की स्वतःच्या लाईफबद्दलच आपण बोलत असतो. पण मग तुमचे बरेच काही शो झाले नाही का, समजा आता कॉमेडी बेस कॅम्प झाला किंवा कुठे इंडिया, तर मग हा प्रवास सांगा ना की कसे शोज म्हणजे कसे होत गेले, काय काय होत गेलं? कॉमेडी बेस कॅम्पचा ॲक्च्युली एकच एपिसोड होता MTV वरती. त्यांचाच असा कॉल आला मला, त्यांनी कुठला तरी व्हिडिओ बघितला होता की अरे हा स्टँडअप करतो, क्लीन करतो, टीव्हीवर करू शकतो. त्यांचा फोन आला, मग गेलो मी तिकडं, परफॉर्म केलं. ते आय थिंक कोविड होतं, त्यामुळे मला वाटतं लाईव्ह ऑडियन्स वगैरे पण त्याच्यात नव्हते, तर ते जरा विचित्र होतं. काय द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज? ते सगळ्यात भारी होतं, म्हणजे तो सगळ्यात बेस्ट शो होता. ते पण कसा होता किंवा काय बेस्ट, म्हणजे कारण ते मी लहानपणीपासून, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हापासून ते जय चनियाराला वगैरे बघितलं होतं, किंवा म्हणजे जय चनियारा छोटा होता तेव्हा मला वाटतं अरे हा जाऊ शकतो, आपण पण ट्राय करायला पाहिजे. माझे पप्पा पण खूप बघायचे, म्हणजे पप्पा पण खूप फॅन होते त्या शोचे, तर मला ते खूप, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मला असं होतं की अरे माझे वडील हा शो बघायचे, आणि मग मला ह्याच्यामध्ये जायला मिळालं. मला तर ऑब्व्हियसली तिथं गेल्यावर तर खरं वाटतच नाही की तुम्ही शोचा पार्ट आहे. मग नंतर मग काय होते, अर्चना पुरण सिंग, शेखर सुमन, ते सगळं माहोल असा होता की भारी वाटतं खूपच. वा. तर मग या सगळ्या कार्यक्रमांनी तुमच्या करिअरवर कसा टर्निंग, म्हणजे कसं प्रभाव पाडला, काय सांगता येईल? लाफ्टर चॅलेंजचा तर खूपच म्हणजे इम्पॅक्ट आहे, कारण लाफ्टर चॅलेंजच्या आधी पण मला पैसे मिळायचे, शोज मिळायचे, पण माझं इन्कम एवढं नव्हतं की मी जॉब सोडू शकतो स्टँडअप मधनं. पण जसं लाफ्टर चॅलेंज झालं, लाफ्टर चॅलेंजचे एपिसोड वगैरे आले, तसं मग कॉर्पोरेटवाल्यांमध्ये वगैरे, आणि नंतर माझे ऍक्च्युली फॉलोअर पण वाढले त्याच्यात जस्ट थोडं टाइम आधी. मग कॉर्पोरेटमधले थोडेसे शो त्याच्यामुळे जास्त मिळाले मला. मग आता तिथं क्लीन वगैरे केल्यामुळे मग तेच इव्हेंट मॅनेजर दुसऱ्यांना पण रेकमेंड करायला लागले की अरे ह्याला बोलू शकता तुम्ही. मग फायनली लाफ्टर चॅलेंज नंतर मला वाटतं 6 महिन्यानंतर मी जॉब सोडला. बरं. ओके. तर मग असा कोणता स्टँडअप कॉमेडीमध्ये जॉनर आहे ज्याचे सगळ्यात जास्त तो नाही का एक म्हणजे काय रिस्पॉन्स आहे ऑडियन्सकडून, सगळ्यात चांगला
जॉनरा कोणता आहे? जॉनरात आता असं काय नाही सांगू शकत तू. जसं प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे. जाकीर खान आहे, तो स्टोरी टेलिंग करतो, स्टोरी टेलिंग. त्याला त्याच्यामध्ये जास्त रिस्पॉन्स भेटतो. कुणाल कामरा पॉलिटिकल करतो. असे वेगवेगळे करतात लोक. मला स्वतःला म्हणजे डार्क कॉमेडी आवडते, पण मी स्वतः ते एवढं करत नाही, कारण ते रिस्की करणं इंडियामध्ये थोडंसं ऑफेन्सिव्ह डार्क. आता खूपच कम्फर्टेबल सेटअप आहे. मला माहिती आहे की चालते. झोल नाहीये, कोण रेकॉर्ड नाही करते. मला पर्सनली ते करायला आवडतं. रिस्पॉन्स वाईज तर काय, लोकांना जनरली जे रिलेटेबल कॉन्टेंट असतं, कॉलेज लाईफ, स्कूल लाईफ, लोकांचा रिस्पॉन्स त्याच्यामध्ये आपल्याला चांगला भेटतो. हाच प्रश्न पुढचा नाही की मराठीमध्ये 18+ किंवा नॉनव्हेज जोक कितपत चालतात, तेवढे हिंदीमध्ये थोडं जास्त चालतं. तसं मराठीमध्ये उलट जास्त रिस्पॉन्स मिळतो लाईव्ह शो मध्ये 18+ला, कारण आपली लोक जास्त हंगरी आहेत त्या गोष्टीसाठी. नाही, आपली सगळे लोक डबल मिनिंग आवडतं सगळ्यांना, पण आपल्या लोकांमध्ये कंटेंट करत नाही ना कोणी. अजून पण खूप रेस्ट्रिक्शन आहे आपल्या ह्याच्यात मराठी स्टँडअप मध्ये, की अरे आता प्रणितचं पण बघितलं तू कसा किस्सा झाला. सो थोडं टॉलरन्स आपल्या लोकांमध्ये मे बी. मराठीमध्ये लोकांना खूप अपेक्षा असतात की हे बोलू नये, ते बोलू नये, असं कसं बोललं. आणि मी डीमार्ट वगैरेच्या जोकवरती केल्यावरती पण मला लोक शिव्या देतात, डीमार्टला कसं काय बोलतो, ह्याला कसं काय बोलतो. मराठीमध्ये ते खूप आहे की थोडं जरी तुम्ही लाईन क्रॉस केली तर लगेच तुला कमेंटमध्ये शिव्या देणार लोक, काहीतरी करणार. सो पण त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण चांगला आहे, कारण जास्त लोक करत नाही. जेव्हा तुम्ही स्टेजवरनं करता तेव्हा ते एकदमच रिस्पॉन्स वाटतं त्याचं. नाही, आणि ते थोडं तू लाईटली घ्यायला पाहिजे गोष्टी, कारण तुम्ही जोकली घेताय. जोक आहे ना, अन्नाला आवडत तर बघू नका ना. आणि आता इंडियाज गॉट लेटेड त्याचं एक मराठी वर्जन आले आता, भाडीपाणी चालू केलं, अतिशय निर्लज्ज. अतिशय निर्लज्ज. तर मग त्याच्यामधून किती जणांना फायदा होऊ शकतो, नवीन आता स्टँडअप कॉमेडियन्सला किंवा नवीन टॅलेंटला, काय सांगताय? फायदा होऊ शकतो ना. म्हणजे कुठलं पण व्यासपीठ असेल आणि जिथं लोकांना त्यांचं टॅलेंट शोकेस करायला मिळतोय आणि त्याला खूप सारे व्ह्यूज वगैरे पण आहेत, तर 100% त्याचा फायदा तर होणारच जे नवीन लोक आहेत त्यांना. मराठी एवढी म्हणजे मराठी लोक तयार आहेत का? कारण त्याच्यामध्ये ज्या लेवलचे नॉनव्हेज जोक्स होतात ना, त्याकरता मराठी पीपल अजून तयार आहेत का तेवढे? ते काय माहिती, ते थोडंसं डाऊट आहे मला त्या गोष्टीचं. म्हणजे लोक तर तयार आहेत, लोकांना आवडतंच, पण काय काय आहेत असे जे उगीच काहीतरी ऑफेन्स घेऊन उलट पालट करू शकतात. तर तो पॉसिबिलिटी आहे, पण असं वाटत नाही मला. अजून थोडा वेळ लागेल. चालेल, शोज तर चालणारच ते 100%, बॅकलेस पण येऊ शकतो. त्यांचा आत्ताशी एकच एपिसोड झालेला लॉन्च, भाडीपाचा एकच आलाय. बरोबर, एकच आले, अजून यायचं आहे बाकीचं. तर मग समय राहण्याबद्दल काय सांगता येईल? समय तर काय, तर पुण्यामध्येच करायचा तो आधी. आम्ही ओपन माइक्स वगैरे केलेले सोबत पुण्यामध्ये. आमच्या ओपन म्हणजे मी जी स्टँडअप फीवर नावाची हे चालवायचो, त्याच्यामध्ये आम्ही ऑर्गनाईज करायचो ना शोज. मग समय ओपन माइक्सला यायचा. मला आठवतं माहिती, पण समयचा असं होतं की तो आधीपासूनच खूप फनी होता. म्हणजे दुसरे नॉर्मल कॉमेडियन्स आहेत ना, ते नवीन नवीन असताना कळतं की हे लोक नवीन आहे, त्यांना एक्सपिरियन्सची गरज आहे. पण तो दुसऱ्या तिसऱ्या ओपन माइक पासूनच एकदम फनी होता आणि डेडिकेशन पण त्याचं खूपच भारी होतं. टायमिंग पण आणि त्याचं डेडिकेशन. मे बी आता लोकांना असं वाटतं की जस्ट तो असाच फनी आहे, पण तो खूप जास्त हार्डवर्किंग पण आहे. म्हणजे इथं मला आठवतंय तो कंटिन्यू त्याच्या डोक्यात तेच असायचं की त्याचा सेट फनी कसा करता येईल, काय पंचलाईन चेंज करता येईल, डिलिव्हरी कशी चेंज करता येईल. सो फक्त असं नाही की म्हणजे नाही का तो देवानी गिफ्ट आहे आणि तो झालाय, तो खूप जास्त हार्डवर्किंग आहे. बरं, आता तुम्ही मग म्हटलात की स्टँडअप फीवर बद्दल, मग त्याच्याबद्दल सांगा थोडंसं, त्याची सुरुवात कशी झाली? आता मी मुंबईला ओपन माइक करायला गेलो ना, तेव्हा मला बरेच तिकडे कॉमेडियन भेटले. ते एक SNG मधला कौतुक श्रीवास्तव म्हणून आहे कॉमेडियन, SNG कॉमेडी हिंदीवाले आहेत. तर तो मला बोलला, अरे की मी त्याला म्हटलं की पुण्यामध्ये काय आहे का ओपन माइक वगैरे. तो बोलला नाही ओपन माइक, पण तू जाऊन स्टार्ट करू शकतो, तू व्हेन्यूजला वगैरे अप्रोच कर. आता मी तर काय म्हणजे मला एवढं काय एक्सपिरियन्सच नव्हता. मी तर क्लब्स मध्ये पण कधी गेलो नव्हतो कॉलेजमध्ये, कारण मी प्यायचं वगैरे नाही आणि माझा सोशल क्लास पण तसं नव्हता की नाही का क्लब्सला जाईल, कुठं जाईल वगैरे. तर मग मी पुनीत पानिया नावाचा एक कॉमेडियन आहे मुंबईचा, मग त्याला मी अप्रोच केलं. मला माहित होतं की तो मुंबईमध्ये करतो. मग मी त्याला अप्रोच केलं. तो मला म्हणला, अरे तू बघ पुण्यामध्ये करू आपण स्टार्ट. मग मी म्हटलं ठीक आहे, मी पुण्यातले पण कॉमेडियन्स बघतो आणि तुम्ही मुंबईतले बघा आणि आपण मिळून मग इथं बघू. इथलं एक कॅफे टून्स नावाचं एक व्हेन्यू होता MG रोडला, त्याला मी जाऊन अप्रोच केलं की बाबा आम्हाला एक दिवस करून दे शोज. पुण्यात तिकडनं 3-4 जण घेऊन गेला. आम्ही पुण्यात 3-4 कॉमेडियन्स शोधले इकडनं तिकडनं, याला त्याला मेसेज करून. मग आम्ही तसं करून मग पहिला शो केला. मग आम्ही ओपन माइक्स ऑर्गनाईज करायचं सुरुवातीला स्टँडअप फीवर थ्रू. ओके. सो तर मग अशा आपल्या ओपन माइक बद्दल विषय आला, तर मग ओपन माइक भारतात फेमस आहे त्यामुळे कारण काय सांगतात? ओपन माइक काय भारतात एवढं फेमस होत आहे आता आणि मराठीत सुद्धा फेमस व्हायला लागले आता, तर मग त्याच्यामागं काय कारण काय त्याच्यामागं?
आता लोकांना अरे केवढ्या लोकांमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट असतोच. तू कॉलेजमध्ये जर गेला एका कुठल्या पण काही ना काहीतरी लोकांना येत असतंच ना, म्हणजे गाणी म्हणणं म्हण, बासरी वाजवणं, स्टँडअप, कोणतरी खूप फनी असतं, कोणी किस्से भारी सांगतं. मग लोकांना आणि त्या टॅलेंटवरती म्हणजे फेम म्हण किंवा रेकग्निशन सगळ्यांना चांगलंच वाटतं ना, अप्रिशिएट करणं. मग आजकाल मग ते ओपन माईकमुळे लोकांना प्लॅटफॉर्म मिळतं की जाऊ आपण करू. सो त्यामुळं ते होईल फेमस किंवा म्हणजे ते पॉप्युलर त्यामुळे. बरं मग काय करता येईल अजून याला फेमस करण्यासाठी मराठीमध्ये स्पेशली आपण जर विचार केला तर? कारण मराठीमध्ये तेवढं अजून पण माईक तेवढं नाहीये. जे आपण म्हणतो ना की फार मेट्रो सिटी समजा मुंबई म्हणा इकडे ठीक आहे, पण आता अहमदनगर म्हणा, आता आमचे अहिल्यानगर वगैरे किंवा नाशिक इकडे तेवढं नाहीये प्रमाणात अजून. तर मग याच्याकरता काय करता येईल हे थोडं फेमस होण्याकरता? किंवा आता ते तिथले लोकल लोक आहेत ना त्यांनीच करायला पाहिजे. जसं औरंगाबादमध्ये किंवा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं एक रेहान म्हणून कॉमिक आहे, रेहान अली. बरोबर. त्यांनी पण तिथं लोकली सीन लिटरली ग्रो केलाय. तो आणि अजून एक प्रतीक चित्ते म्हणून होता आधी. तर जोपर्यंत तिथले लोकांनी मिळून काय करत नाही ना की अरे आपण जाऊन व्हेन्यूजशी बोलू आणि आपण जाऊन स्वतः ऑर्गनाईज करू, तोपर्यंत होणं अवघड आहे. कारण पुणे मुंबईचा माणूस तिकडे कशाला जाईल ना, ऑलरेडी इथं असताना ओपन माईक असताना. लोकली त्यांनी सगळीकडे जाऊन अप्रोच केलं पाहिजे. आणि ना स्टँडअप कम्युनिटी खूप हेल्पफुल आहे. म्हणजे जर कोणतरी लोकली करत असेल ना तर पोरं किंवा कॉमेडियन जातील पण, अरे हा ठीक आहे मी एक शो करतो तुमच्या बरोबर, तुम्हाला काय गायडन्स वगैरे लागत असेल करू आपण, नाही पुढे तुम्ही करा मग जाऊन. हेल्प करतात म्हणजे थोडक्यात स्टँडअप मध्ये खूप येते कल्चर हेल्पिंगचं. ओके. तर मग तुमचा असभ्य शो झाला त्याच्याबद्दल काय सांगतील? ते काय नेमकं प्रकार मला सांगा. सो मराठीमध्ये खूपच पारिवारिक आणि क्लीन कॉमेडी याचं जास्त कल्चर आहे. कारण आपलं जसं मगाशी बोललो तसं की खूप रेस्ट्रिक्शन आहे ते. सो मग आता तो अनिश गोरेगावकर आहे, त्यांनी त्याची कन्सेप्ट बेसिकली ती असभ्य की अरे आपण असं शो करू त्याच्यामध्ये फिल्टर नाहीये काय, म्हणजे वाटेल ते कंटेंट करता येईल असं तर शोची थीम आहे की बाबा असे जोक असणार तिथं, तुम्हाला पटत असेल तर या. आणि आमचं सगळ्यांचं कंटेंट थोडं थोडं त्या टाईपचं आहे. अण्णा म्हणून नावच असं भेटवलं की बाबा उगीच कोणी असं एक्सपेक्ट करू नका येऊ. आणि सगळ्यांचं कंटेंट पण बऱ्यापैकी आहे तसं, अनिशचं म्हण, माझं म्हण, किंवा त्या शो मध्ये साहिल आय थिंक होता तिसरा, तर असं आहे साहिल शेख म्हणून तो बाडीपा सोबत करतो. मग तसं होतं तर मग आम्ही म्हणलं त्यात म्हणून अनिशने बेसिकली तो शो लावला. ओके. सो तर मग ओपन माईक, स्टँडअप कॉमेडी किंवा मग अजून काही वेगळ्या काही प्रकार आहेत का असे काही, याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे काय सांगते थोडं? ओपन माईक म्हणजे बेसिकली जिथं नवीन लोक जाऊन परफॉर्म करतात, मग त्याच्यामध्ये तू गाणं म्हण, कविता म्हण किंवा काय पण कर तुझं, ते ओपन माईकच आहे. आता स्टँडअपचे स्पेसिफिकली ओपन माईक असतात तिथं फक्त स्टँडअप होतं. अजून म्हणजे नाही कळलं मला अजून काय विचारत होता तू. म्हणजे याच्यामध्ये अजून काही प्रकार आहेत काय, म्हणजे आता कसं सांगू मी, आता जजेस बसलेले वगैरे, तर मग इंडियाज गॉट टॅलेंटला मग काय म्हणता येईल त्याला, तो कोणता प्रकार आहे? तो एक शो म्हणता येईल, म्हणजे ज्याच्यामध्ये लोक येऊन परफॉर्म करतात आणि त्यांना रोस्ट करतात असं म्हणू शकतो शो. ओके. तर मग कॉमेडी क्षेत्रामध्ये जर कोणाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर मग काय काय गोष्टी महत्वाच्या, काय करता येईल, कसं लक्ष? आजकालच्या टाइममध्ये तर मला वाटतं की जास्तीत जास्त कंटेंट बनवून टाकणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि थोडी प्रोडक्शन क्वालिटी पण चांगली असणं. सोशल मीडिया म्हणजे जेवढं मी ऐकलं, आता मी काय एवढं काय याच्यामध्ये स्वतःच काय खूप टॉपला आहे वगैरे असं नाहीये, पण जेवढं लोक सिनियर लोकांची ऍडवाइस मी ऐकली त्याच्यावरनं तेच म्हणतात सगळे लोक की जास्तीत जास्त कंटेंट बनवा, जास्तीत जास्त कंटेंट टाका आणि मग होप करा की त्यातलं एक कुठलं तरी क्लिक होईल आणि मग तुम्हाला काम मिळेल अजून. वा. ओके. तर मग एखादा असा किस्सा आहे का, म्हणजे ऑडियन्स मधला, किंवा कदाचित तो हसण्यावर काढू शकतो किंवा मग कदाचित कॉन्ट्री सुद्धा शकतो, काय ऐका असं कोणता किस्सा? अरे आम्ही शो केला होता इथं सिंहगडला, तर बेसिकली ते लोक ॲल्युमनाईज होते, म्हणजे गेट टुगेदर होतं त्यांचं. तर ते आय थिंक 70 का 80च्या दशकातले होते, म्हणजे तेव्हा ते शाळेत होते. तर त्यांनी त्यांचं रियुनियन केलं होतं. तिकडं आम्ही गेलो होतो, मी आणि अजून एक कमेडियन परफॉर्म करायला. तर ऑब्व्हियसली त्यांचं कॉन्टेक्स्ट वेगळे, ते गावाकडं पण राहिले होते, त्यांचं वय पण जास्त आहे. आणि आम्ही जी कॉमेडी तेव्हा करायचो, आम्हाला स्वतःला पण जास्त एक्सपिरियन्स नव्हता तेव्हा. आम्ही आपले तेच पुण्यातले जोक्स करणार, ट्रॅफिक बिफिकचे किंवा सगळे जे काय ते पुण्यातले आम्ही ते करत होतो, काहीच चालत नव्हतं. तर नंतर त्यांच्यातलं एकाने काय केलं, कागदाचं एरोप्लेन बनवलं आणि टाकायला लागला स्टेजवरती. आणि मग दुसरे लोक पण करायला लागले, म्हणजे 55-60 वर्षाचे माणसं कागदाचे विमान बनवून आमच्या अंगावर टाकायला लागले. म्हणजे त्यांना मे बी ते शाळेचे दिवस, ते सगळे शाळेचे एकत्र आलेले, मे बी त्यांना ते एक नॉस्टॅल्जिया वाटला की अरे परत कोणतरी शिक्षकासारखं उभं आहे ना आपण त्याची मारतोय, मे बी त्याच्यामुळे ते करत होते का काय माहित नाही. पण लकीली आम्ही पैसे ऍडव्हान्स घेतले होते,
त्यामुळे पैशाच्या दृष्टीने काय नुकसान नाही झालं आमचं, पण शो खूप घाण झाला. हालाही असा किस्सा आहे जो म्हणजे विचित्र आहे. ओके. तर मग तुमच्या आगामी काही प्रोजेक्ट्स आहेत का काही? आगामी काय मोस्टली लाईव्ह शोज चालूच असतात काय ना काहीतरी. उद्या एक चाललं, उद्या नाही 11 तारखेला एक आहे. अजून काय म्हणजे लाईव्ह शोज काय ना काहीतरी चालू असतं. 16 तारखेला माझा कोथरूडला तर पुण्यामध्ये शो आहे द बॉक्स नावाच्या व्हेन्यूला. असे सोलोज वगैरे हे ते काय ना काहीतरी चालू असतं. बाकी लाईन ऑफ शोज वगैरे पण कोण करत असेल ऑर्गनाईज त्यांच्याबरोबर चालू असतं काय ना काहीतरी. एखादा अहिल्यानगरला शो झाला पाहिजे. अहिल्यानगरला मला तर करायचंय, मला काय इश्यू नाही, पण माझं असं की व्हेन्यू चांगला कुठला, ते डुओ क्लब आय थिंक आता चालू झालेलं आहे नवीन. डुओ क्लब नावाचं आय थिंक आहे ना तिकडे अहिल्यानगरला. नाही एवढं मला माहित नाही, पण बघावं लागेल मला पण. हा कारण आहे, मी ऐकलंय, पण काय एक्झॅक्ट आहे ते मला माहित नाही. म्हणजे विचारलं ना कोणाला तरी, कारण माहिती इच्छा तुम्ही अहिल्यानगरला यावं एकदा आमच्या एरियात. नाही जरूर जरूर, मला तर करायचंय. संडेला वगैरे बघू आता. थोडंसं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कॉर्पोरेटचा सीझन असतो. जानेवारी फेब्रुवारी मी ट्राय करतो कुठं ना कुठं तरी जाऊन करायचं. बघू अहिल्यानगरला पण होपफुली लवकरच. तुम्ही कसं स्टार्ट केलं हे सगळं पॉडकास्ट वगैरे अचानक? मी अचानक असं नाही, आधी माझं कोडिंग चॅनल होतं. कोडिंग चॅनल म्हणजे तू कोडिंग शिकवायचं का? हा, मी अजूनही टाकतो. म्हणजे तू शिकवायचं का स्वतः? हा, मी शिकवतो, अजूनही शिकवतो. चालू काय शिकवायचं? काय कोडिंग मध्ये म्हणजे काय जावा वगैरे का? हा, म्हणजे आता C+ झाले, आता पायथन सुरू केले, ज्यामध्ये SQL पूर्ण केली. मग त्याच्यानंतर काय माझ्या डोक्यात त्याला मला माहित नाही, ते अचानक घडले सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये काही नव्हतं, काही नाही होतं. काकाच्या 2 गोष्टी घेऊन आलो, त्यांना सुद्धा माहित नव्हतं की मी काय करू राहिलो. काकाचा मुलगा बसलेला आहे आपल्या बरोबर. हा, तो म्हणजे चुलत भाऊ आहे. तर मग त्यांना सुद्धा माहित नव्हतं मी खुर्च्या काय. त्याला म्हटलं मला 2 खुर्च्या, कारण आमच्या इकडे त्यावेळेस थोडे साधे खुर्च्या होते ना, त्यामुळे 2 खुर्च्या मला म्हटलं. आलो घेऊन. आमचा एक मित्र होता, त्यांनी स्टार्टअप केलं होतं. काय केलं होतं? स्टार्टअप केलेलं त्यांनी, स्टार्टअप. आणि तो पुण्याच असतो. त्याला म्हटलं एक काम कर, तू ये. त्याला बोलून घेतलं, म्हटलं एक ट्राय करायचं मला फक्त, तू ये फक्त. आणि पहिली 2 एपिसोड चालून गेले, 1000-2000 व्ह्यूज. म्हटलं मग चला. नंतर मग सुरूच झालं. नंतर मग गेस्ट चांगले यायला लागले, मग हळूहळू कॉन्टॅक्ट वर गेले. मग आता 50 एपिसोड पूर्ण होईल. चांगले. मला तर वाटतं मेन तेच रे, म्हणजे करणं इम्पॉर्टंट आहे. लोकांच्या डोक्यामध्ये आयडियाज खूप असतात बरेच लोकांच्या, पण जे लोक करतात तेच. हे सगळं फक्त एका वर्षात आहे. हे म्हणजे 1 वर्षापूर्वी सुरू केलेले, 1 वर्षात एवढं का त्याची इथे जे बसलं ते 1 वर्षामध्येच. या बॅकग्राऊंड 0 आहे ना. मला ऍक्टिंग मध्ये म्हणजे माहिती नाही, स्टेज डेअरिंग 0, लहानपणापासून स्टेजवर सुद्धा जायला घाबरतो मी. करणंच इम्पॉर्टंट आहे. जेवढं तू जास्त, तुम्हाला पण ही गोष्ट नोटीस केलीच असेल तुम्ही, बरोबर, की जेवढं जास्त तू एफर्ट घेऊन टाकशील तेवढं होतच राहतं. म्हणजे फक्त करणं इम्पॉर्टंट आहे, बस दुसरं काय नाही, करत राहायचं. मला गोष्ट आली की लोक हेल्प करतात. हा बरोबर आहे. लोकांना असं दिसलं ना की मागा, ते दिसलं ना की तुम्ही करताय काहीतरी, लोक हेल्प करतात, नाही कोणी म्हणत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही राहुल तयार होता, पण आता आपला थोडस टाइम डेट मॅच नाही आले, बरोबर नाही तर आपली तिकडे पण तयारी होती असं. किंवा एक आमचा इन्फ्लुएन्सर नाही का, एक येऊन गेला आमच्याकडे, याचे तो फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे, तो सांगलीवरून आलता राहुरीला आलता. जवळपास 250-300 किलोमीटर तो प्रवास करून आला. 250 किलोमीटर मस्त खर्च नाही. तो असं नाही म्हटलं मला की मला तुम्हाला ट्रॅव्हलिंग चार्जेस दे, असं काही नाही. तो फक्त म्हणलं मी येतोय, तू फक्त तयार येतो. म्हटलं ओके. हेल्प करणे भरपूर लोक आहे, किंवा सपोर्ट करणे भरपूर लोक आहेत. ओके. तर मग जर कोणाला स्टँडअप कॉमेडी मध्ये यायचंय या क्षेत्रामध्ये, जनरली नाही का डायरेक्ट कोणी येत नाही का, ऍज अ करिअर डायरेक्ट कोणी येत नाही, तर मग काय करू मुलांना ज्यांना इच्छा आहे याच्यामध्ये काहीतरी करायची, करिअर करायची जर इच्छा असेल तर काय, ऑब्व्हियसली पहिलं तर सगळे ओपन माइकनी स्टार्ट करतात. ओपन माइकनी स्टार्ट करून कंटेंट बिल्ड करून टाकत राहणं, किंवा आजकाल तर लोक घरी रेकॉर्ड करून पण टाकतात, म्हणजे नाही का जस्ट फोनवरती, ते पण करू शकतात. जर ते क्लिक झालं तर ते क्लिक झालं. आणि काय करिअरसाठी तर मग फिगर आउट करायचं. बरेच लोक तिकीट विकून पैसे कमवतात, बरेच लोक कॉर्पोरेट शोज करतात. तेच स्वतःचं इंडिव्हिज्युअल पाहत आहे, तू कशात क्लिक होतं, तुला कुठली नेटवर्क बनतं तुझं लोकांबरोबर. बरं मग आता तुमच्या थोडं तुमची फॅमिलीबद्दल सांगा थोडंसं, कोण असतं घरी काय? फॅमिली म्हणजे काय, म्हणजे मी एकटाच आहे, मला काय भाऊ बहीण वगैरे नाही आहेत. त्यामुळं पण लकीली मला असं एवढं काय असं प्रेशर नव्हतं, हेच कर तेच कर वगैरे, काहीतरी कर असं होतं फक्त, म्हणजे नाही का टाइमपास. आम्हाला पण असतं. मग काय घरच्यांचं होतं, नाटक वगैरे मध्ये थोडंसं जाणं अवघडच होतं, कारण नाटकामध्ये पैसे खूप मुश्किल आहे मिळणं. त्यामुळं मला ते पण रिअलाइज झालं होतं जॉब करताना की थिएटरचं अवघड आहे खूप, जर तुला सोडायचं आहे जॉब तर. कारण माझं सुरुवातीपासून एम असंच होतं की मला जॉब सोडायचा आहे, बाकी काय पण असू दे, मला जॉब सोडायचा आहे. मला क्रिएटिव्ह फील्डमध्ये काढणं तरी पैसे मिळाले पाहिजे, थोडे कमी पैसे मिळाले तरी काही विषय नाही, पण जॉब सोडायचा. सो मी 1000 गोष्टी ट्राय केल्या होत्या ह्याच्या आधी. फोटोग्राफी करायचो मी, म्हणजे फोनवरती करायचो, तेव्हा फोन होता माझ्याकडं.
पण मी बऱ्यापैकी इंटरेस्ट घेऊन करायचो. हम्म, हम्म. थिएटर ग्रुप जॉईन केला, ते काय जमलं नाही मला. डान्स क्लास पण लावला होता मी. ते डान्स बिन्सला पण जायचो, ते पण काय जमलं नाही मला. अरे लय काय 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 केलं होतं मी. फायनली मला असं जेव्हा स्टँडअप केलं तेव्हा मला वाटलं अरे ही गोष्ट जॉब सोबत करता येऊ शकते आणि ह्यात कुणाला आन्सरेबल नाही आहे तू की एवढ्या वाजताची आहे तेवढ्या वाजताची आहे. मग म्हणलं की ठीक आहे यार, हे जरा वाटतं इंटरेस्ट, म्हणजे हे जरा वाटतंय जमेल असं. घरी काय मम्मी पप्पा होते तेव्हा आणि लग्न पण झालेलं होतं मला तेव्हा, बायको होती. मग जॉब जेव्हा तुम्ही सोडला तेव्हा म्हणजे काय रिएक्शन होती का त्यांच्यात काय? माझं कारण मी ऑलरेडी स्टँडअप मधनं जेव्हा जॉब सोडला तेव्हा मी ऑलमोस्ट 60-70% कमवत होतो. कारण मला त्याशिवाय जॉब सोडायचाच नव्हता. माझं असं नव्हतं की म्हणजे बाकीच्यांचं असेल आर्टिस्ट बिर्टिस्ट, माझं असं की की पैसे जोपर्यंत एका सर्टन पॉईंटपर्यंत आले तर तू आर्टला फ्री ठेवू शकतो, नाहीतर मग तू त्यात चिडचिड बरोबर आहे. करणार किंवा हे बरोबर करणार. आहे. आणि माझं काय घरचं पण फायनान्शियल बॅकग्राऊंड असं नाही की नाही केलं तर चालतंय. मग माझं असंच होतं, माझं पहिल्यापासून एम असंच होतं की कसं तरी एक रेव्हेन्यू स्ट्रीम फिगर आउट करायचं की पैसे कसे येतील आपल्याला पहिलं. आणि मग एकदा एका सफिशियंट अमाऊंट यायला लागली, जॉबचे 60% वगैरे तेव्हा आले होते मला. मग मला वाटलं ठीक आहे यार, आता तरी 30s मध्ये तेव्हा चान्स नाही घेतला तर मग कधी घेणार चान्स. बरोबर. ऍटलीस्ट आपण, मी आयटी मध्ये, आणि आयटी मध्ये तुला माहिती सोडलं तरी तू 2-3 वर्षांनी बरेच लोक परत जातात गॅप घेऊन. माझं असं होतं की ठीक आहे यार 2-3 वर्ष बघू ट्राय करून फुल टाइम कसं होतं. आयटी मध्ये काय परिस्थिती आहे की आता जो माणूस जॉबला आहे तो पण टिकन की नाही गॅरंटी नाही आहे, किंवा प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी वाढते, प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह व्हावंच लागते. त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही 1 वर्ष काय घातलं तुम्हाला जॉब मिळणार नाही, असं काही नाही. म्हणजे आयटी थोडं त्या बाबतीत फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल आहे थोडंसं. ओके. पण ते होतं माझं की माझं एम बऱ्यापैकी क्लिअर होतं की पैसे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त, जर आर्ट फुल टाइम करायचं. आणि आर्ट फुल टाइम नाही केलं ना तर एवढी कॉम्पिटिशन आहे ना आर्ट म्हणजे स्टँडअपमध्ये वगैरे पण, की जर तू असं जॉब सोबत करत असेल ना तर खूप अवघड आहे तुला खूप पुढं जाणं. जातात आता ते पण मुंबईमध्ये वगैरे असेल ते लोक ते पण करून करतात दोन्ही. पण अगेन मुंबई येते, मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटीज पण खूप जास्त मुंबई आहे. खूप जास्त. पण मग स्टँडअप कॉमेडीमध्ये कॉम्पिटिशन किती लेवल आहे? खूप जास्त आहे. म्हणजे तुला जर पैसे कमवायचे तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. असंच तुला संध्याकाळी जाऊन ओपन माईक करायचं तर काय टेन्शन नाही, मग तू जाऊन कर निवांत. त्यामध्ये काय लोड नाही. लेवलला जायचं असेल तर मग कॉम्पिटिशन खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, खूप जास्त एफर्ट घ्यायला लागणार, खूप तुला कन्सिस्टन्सी. पुण्यामध्ये कशी कॉम्पिटिशन सध्या? पुण्यामध्ये पण खूप कॉमेडियन्स आहेत, म्हणजे प्रोफेशनली करणारे कमी आहेत खूप. म्हणजे जे फक्त स्टँडअपच करतात हेच त्यांचं प्रोफेशन आहे असं हार्डली कोणी आहे, 2-3 जण असतील मे बी. पण बाकी सगळे जॉब करून करणारे आहेतच. तो कॉम्पिटिशन तर पुण्यामध्ये पण आहे. म्हणजे मग ते म्हटलं नाही का की ट्रॅफिक बद्दल तुम्ही जास्त जोक्स वगैरे करता, पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अडकलाय कधी की? अरे पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये कोण नाही अडकलेलं. तुम्ही 2 दिवस आले तरी तुम्ही अडकले असणार आहे पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये. आता तर ते मेट्रोमुळे खूपच हे होत चाललंय ना, अजूनच गर्दी वाढत चालली. काय मेट्रोमुळे गर्दी कमी व्हायला पाहिजे ना. म्हणजे मेट्रो झाली नाही ना अजून, ते सगळीकडे खोदकामच चालू आहे. नाही अजून. बरोबर. त्यामुळे काय आता गर्दीचा आहेच विषय. तुम्ही जॉबला म्हणजे कुठे होता? हिंजवडीमध्ये? आयटी मध्ये होतो मी, बालेवाडीला. बऱ्याच ठिकाणी काम केलं मी, 2-3 ठिकाणी. मुंबईला होतो 2-3 महिने, पुण्यामध्ये स्टेशन जवळ माझी एकदा कंपनी होती. लेटेस्ट कंपनी माझी बालेवाडी हाय स्ट्रीटच्या इथे होती, तर काम करायचं. ओके. तर मग तुमच्या सगळ्या शोज मधले टॉप 3 किस्से असं काही आहे का तुमचं, काही सांगू शकेल का मला? तो एक तुला रॉकेटचा सांगितलं, तो एक लय सगळ्यात टॉपला तो आहे. त्याच्यानंतर एकदा काय झालं, त्यांनी आम्हाला बोलवलं शोला, आणि रियुनियनच होतं हे पण, म्हणजे शाळेतल्या लोकांचंच गॅदरिंग होतं. त्यांनी बरेच टाइम आधी शाळा वगैरे हे केलेली, आणि हे अजूनच म्हणजे लगे 60 वर्षाचे वगैरे होते ह्यात पण सगळे. सिंहगडच्या इथं आम्हाला बोलवलं होतं, तर बोलवलं त्यांनी. आणि जस्ट आम्हाला बोलवणार स्टेजवर, त्याच्या आधी त्यांनी काय केलं, एक जण स्टेजवर गेला त्यांच्यातलाच, आणि तो म्हणला आता आपण थोड्या वेळात आपण भेटलोय आपण एवढ्या वर्षांनी वगैरे, पण आपला कार्यक्रम चालू करण्याच्या आधी जे लोक आपल्यामध्ये आता नाही आहेत, म्हणजे मागच्या वर्षी होते आणि यावर्षी आपल्या सोबत नाही आहेत, त्यांना आपण 2 मिनिट शांत उभं राहून हे देऊ, श्रद्धांजली देऊ, ठीक आहे. आणि मग पुढचा कार्यक्रम झालं. काय सगळे उभे राहिले श्रद्धांजली द्यायला, उभं राहिला तो पण, आपलं 2 मिनिटं शांत बसले. आणि आता मी स्टेजवर निमंत्रित करतो आपल्या सगळ्यांना हसवण्यासाठी. का बरं असं? काय मला काय माहिती त्यांनी असं का केलं, म्हणजे आधी कोण असं करतं की शोकसभा आणि नंतर कॉमेडी, शोकसभा कॉमेडी डायरेक्ट काहीतरी मध्ये पाहिजे की बाबा, म्हणजे गेलेल्या नंतर डायरेक्ट स्टँडअप मध्ये काहीतरी मे बी आजारी असलेल्या लोकांना काय काय तो वरती गेला तो हसला म्हणला असं ना, बरं झालं केलं. काय बेबी त्यांना वाटलं की लय सिरियस झालं तर मग आता हे करा, पण माहित नाही म्हणजे कोण कोण असं प्लॅन करतं की मेलेल्या लोकांबद्दल बोला. आणि मग ओके, सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, आम्हाला टाइम द्या त्याबद्दल.
आणि आमच्याकडून छोटीशी आठवण भेट तुमच्याकरता प्लीज. ओके. थँक्यू सो मच. अरे वा, माझा फोटो. थँक्यू सो मच. थँक्यू. आमची एक आठवण राहिली पाहिजे तुमच्याकडे, त्या हिशोबाने एक बरोबर आहे. गिफ्ट आहे आमच्याकडून, कस्टमाइज गिफ्ट. कस्टमाइज गिफ्ट आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या, हॅव गुड ॲड, बाय.